400 रूमचं भक्त निवास आहे मित्रांनो. हे आहे शिर्डी. आमचा होता इथे दुसरा दिवस, तर खूप एन्जॉय केलं मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता इथे भक्त निवास जे आहे कोणत्या पद्धतीने आहे. खूप पॉश आहे मित्रांनो. राहण्याची सुविधा एकदम उत्तम आहे आणि खूप कमी पैशामध्ये आहे मित्रांनो. त्यानंतर आम्ही इथून निघालो लिफ्टमध्ये. हे बघा माझी मुलगी आहे कशी बघते की काय आहे, कुठे चाललो, तिला समजलंच नाही लहान असल्यामुळे. तर त्यानंतर मित्रांनो आम्ही निघालो इथून लिफ्टच्या बाहेर. तर इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो की कोणत्या पद्धतीने भक्त निवास आहे, किती मोठा आहे. आणि मित्रांनो इथे जे आहे चाय नाश्ता तर एवढा स्वस्त आहे आणि रूमचं भाडं पण जास्त नाही आहे, खूप कमी आहे मित्रांनो. शिर्डीमध्ये दुसरा दिवस असल्यामुळे आम्हाला एवढे आयडिया नव्हती मित्रांनो. तर मग आम्ही गेलो चाय घेण्यासाठी, पण त्याआधी केला आम्ही नाश्ता. तर मित्रांनो हे नाश्ता मिळाला आम्हाला फक्त 5 रुपयामध्ये. आता बघूया आपण याच्यामध्ये काय होतं. तर फक्त 5 रुपयाचं पाकिट आहे मित्रांनो हे नाश्ता शिर्डीमधलं. हे मिळतात मित्रांनो भक्त निवासमध्ये. तर तुम्ही बघू शकता यामध्ये नाश्त्यामध्ये काय आलेलं होतं म्हणून. हे बघा पुरी आहे, बर्फी आहे. मात्र 5 रुपयामध्ये मिळाला हा नाश्ता. ते बघू शकता मोठ आहे. तर खूप मस्त नाश्ता होता मित्रांनो 5 रुपयामध्ये. 5 रुपयामध्ये आज काय मिळतात, चाय पण नाही मिळत. हे लहान मुलांसाठी गार्डन, मस्त खेळली माझी मुलगी इथे. आणि इथे बघू शकता 2 रुपयामध्ये चायचा पण आनंद घेऊ शकता. तसे 2 दिवस राहिलो मित्रांनो आम्ही इथे. चाय पण खूप सुंदर होता इथचा, एकदम अमृततुल्य सारखा. त्यानंतर आम्ही बसलो बसमध्ये. मित्रांनो ही जी बस आहे संस्थांची आहे. संस्थेपासून तर मंदिरापर्यंत आणि बाकी म्हणजे जे लोक आहे संस्थांचे ते मंदिरापर्यंत जाण्या येण्यासाठी मदत करतात मित्रांनो. बस पूर्ण खाली होती. त्यानंतर जशी चालत गेली तशी भरत गेली मित्रांनो बस संस्थांकडून. त्यानंतर आम्ही गेलो दर्शनासाठी दुसऱ्या दिवशी परत मित्रांनो. तर आम्हाला ऑलमोस्ट सकाळी 10 वाजतापासून गेलो तर ते म्हणते 1 वाजेपर्यंत दर्शन होणार नाही. मग आम्ही सायंकाळी गेलो 6 वाजतापासून. तर मित्रांनो आम्हाला 10 वाजले, म्हणजे 4 तास आम्हाला पूर्ण टोटल लागले. हा आमचा दुसरा दिवस होता मित्रांनो इथे दर्शनाच्या वेळेस. मित्रांनो इथे पूर्ण मोबाईल वगैरे सर्व काउंटरवर द्यावं लागतात. तर हे बाहेर आल्यानंतर मग तुम्ही बघू शकता इथे साईबाबांची मूर्ती खूप मोठी आहे मित्रांनो, जवळजवळ 15 फूट असेल. आणि पाणी बाहेर काढताना हे मग काढले आम्ही काही इथे फोटो. बघू शकता हा सेल्फी पॉइंट आहे शिर्डीमधला. मग आम्ही रूमवर आल्यानंतर अशी मुलगी इच्छा काय तर गॅसच्या वाट्याखाली जाऊन बसली होती. नाही येत म्हणे. बघू शकता तुम्ही कशी खेळत आहे म्हणून. घड्याळ पण पाहिजे म्हणे एवढीशी असून, समजत लागत तर काहीच नाही. हे बघा कशी करते. मग आम्ही खेळलो गार्डन मध्ये. बघू शकता इच्छकपणा कसा केला. बसलो राहिलो शांत थकल्यावर. तर हा मित्रांनो आमचा होता शिर्डीचा दुसरा ब्लॉग, म्हणजे दुसऱ्या दिवसाचा. तर पहिल्या दिवसाचा जर पाहायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन नक्की दाबा मित्रांनो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि माझ्या चॅनलला खूप सारे ब्लॉग्स आहे ज्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता मित्रांनो.